नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। प्रथम आपण बेस बघून घेणार आहोत। 1 कप दूध, 1/2 कप मिल्क पाउडर, 1/2 कप कोको पाउडर, 1/2 कप साखर, 1/2 कप चॉकलेट। इथे डार्क चॉकलेट घेतलेले आहे। 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1/2 TSP जंतम गम। लिक्विड ग्लुकोज हे ऑप्शनल आहे, टाकायचे असल्यास 1 टेबलस्पून टाकायचे आहे। चिमूटभर मीठ। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर ठेवायचे आहे आणि कमी फ्लेमवरच ठेवायचे आहे आणि कंटिन्यूस हलवायचे आहे। आणि जी कढई वापरणार आहोत ती हेवी बॉटम घ्यायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही। एकसारखं हलवल्यामुळे खाली लागणार नाही। पहिली उकळी आली की सर्व बाजूने बबल्स दिसायला लागल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। 1 कप व्हिपिंग क्रीम। पूर्ण पातळ झाल्यावरच ते बीट करायचे आहे। क्रीमची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची असायला हवी। क्रीम जास्त बीट करायचे नाही। 1/2 कप मिल्क मेड, 1/2 TSP व्हॅनिला इसेन्स आणि तयार असलेला चॉकलेट बेस यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि बीटरने पुन्हा बीट करून घ्यायचे आहे। व्यवस्थित बीट झाल्यानंतर बेस व्यवस्थित बीट करून झालेला आहे। आता तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून घेऊ आणि फ्रीजमध्ये रात्रभर सेट करण्यासाठी ठेवू। अशा प्रकारे चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेले आहे। हे आईस्क्रीम अमूल आईस्क्रीम सारखे तयार होते। हे आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा। यापासून तुम्ही बिझनेस देखील करू शकता। आता आईस्क्रीम आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। आईस्क्रीम खूप छान झालेले आहे। हा क्लास आपण पूर्णपणे फ्री ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।